महाराष्ट्र सरकारतर्फे काल बच्चू कडू यांच्या आंदोलनात राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी भेट दिली आणि आज शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। माझ्यासोबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल जी आहे। भाऊ, काल तुम्ही चर्चा केली आणि आज शिष्टमंडळ भेटायला जात आहे, तुम्ही सुद्धा त्या शिष्टमंडळात आहे, काय चर्चा अपेक्षित आहे? 7 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे। त्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी आहे, मंत्री आहे आणि जे वेगवेगळे सर्व विषय त्या सर्व विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल। जे काही विषय असे असतात की ज्याला जे मागण्या तात्काळ पूर्ण करता येईल, काही मागण्या अशा असतात की ज्याला वेळ लागेल। किमान आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यापैकी कितक्या मागण्या नायक मागण्या कशा पद्धतीने त्यावर निर्णय घेता येईल त्या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची आहे। अर्थ खात्याचे राज्यमंत्री तुम्ही आहात, महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती आता काय आहे? शेतकऱ्यांना कधीपर्यंत कर्जमाफी दिली जाऊ शकते? हे बघा, नेहमी आपली आर्थिक परिस्थितीपेक्षा जास्त आपण ताण आपल्या अंगावर घेत असतो। मागील वर्षी जे 7.5 हजारपर्यंत जो कृषी पंपाचा बिल आपण माफ केलं ते निवडणुकीचा पुरतं नव्हतं, तो निवडणुकीच्या नंतरही दिलं आणि असं अपेक्षित आहे की त्यामध्ये सुमारे 27,000 कोटी लागतील। लाडके बहीण योजनेचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यानंतर PM किसान, CM किसान अशा अनेक योजना आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहे आणि त्यामुळे असं अपेक्षित आहे की लवकरच या संदर्भामध्ये तोडगा निघेल असं वाटतं। आम्ही सर्व संध्याकाळी जात आहोत, त्याच्यानंतर निर्णय करू। नक्कीच आज संध्याकाळी तोडगा निघेल अशी आशा जी आहे ती आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।